संत तुकाराम महाराजांनी माणसाच्या दांभिकपणावर हा अभंग म्हटलेला आहे. चला आपण ओळी ओळीने अर्थ पाहू. देखोनी हरखली अंड, पुत्र झाला म्हणे रांड, तव तो झाला भांड, चहाड चोरटा शिंदळ. तुकाराम महाराज म्हणतात, काही लोकांना जर छोटंसं सुख मिळालं किंवा एखादा साधा फायदा झाला तर ते अगदी अनावर आनंदाने फुगतात. जसं की पहिल्या ओळीमध्ये, पुत्र झाला म्हणून रांड आनंदात बुडाली, पण तरीही तोच मुलगा चोरटा भांडखोर निघतो. आपल्या अपेक्षाचं झाड खूप उंच वाढवतो आणि व्यवहारात तोच माणूस कसा आहे हे पाहतच नाही. जाय तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल भुंका, थोर झाल्या चुका वर का नाही घातली. महाराज म्हणतात, अशा लोकांचं कुठेही गेलं तरी काय काम. पिढी लोका जाय तिकडे म्हणजे नालायक दृष्ट वृत्तीच्या लोकात तोच उठ बस करतो. त्याचं बोलणं वागणं सवयी सगळंच नकारात्मक. तो दोन लोकांना भिडवतो, भांडण लावतो, गुपचूप चुगली करतो आणि स्वतःला शाना आणि थोर समजतो. तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा एवढा मोठा थोरपणा करतोयस तर मग त्याला योग्य असं शिक्षण किंवा समज कुणीवर का नाही दिली. हा एक उपरोध आहे. आपण चुकतो पण चूक मानायला तयार नसतो. भूमी कापे त्यांच्याच भारे, कुंभपाकाची शरीरे, बोले निष्कृत उत्तरे, पापदृष्टी मळीन चित्त. अशा माणसाचं वागणं इतकं बेजबाबदार असतं की त्यांचा भार पृथ्वीही सहन करत नाही. भूमी कापे त्यांच्याच भारे म्हणजे त्यांचंच अधर्माचं ओझं निसर्गालाही जड जातं. त्यांचे शरीर कुंभपाकाचं म्हणजेच केवळ बाह्य काळ अंदरून रिकामं आणि खोटं असणारं असतं. त्यांचा बोलण्याचा सूर कठोर असतो. त्यांची दृष्टी पापी असते. चित्त असच्च मळलेलं असतं. अशा व्यक्तीचं जगणं केवळ स्वतःलाच नाही तर समाजालाही त्रास देतो. दुराचारी तो चांडाळ, पाप सांगते विटाळ, तुका म्हणे खळ, म्हणून या निषिद्ध तो. तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात, अशा दुराचारी माणसापासून सावध राहा. तो चांडाळ म्हणजे विघातक अनैतिक आहे. त्यांचा सहवास म्हणजे विटाळ. अशा माणसाची जवळीक केली तर आपलंही मन मळतं. तुकाराम महाराज शेवटी म्हणतात, खळ म्हणजे खोटं दृष्ट दांभिक लोक समाजात निश्चितच आहेत. त्यांना महत्त्व देऊ नका, त्यांच्यासारखं होऊ नका आणि त्यांच्यापासून दूर राहा. म्हणून तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला सांगतो, माणूस किती मोठा दिसतो यापेक्षा तो प्रत्यक्ष कसा वागतो हे महत्त्वाचं असतं. अहंकार, दांभिकपणा, कठोरपणा हे गुण नाहीत तर हे दोष आहेत. चुकीच्या माणसाच्या संगतीत गेलं की स्वतःचं मनही कुलक्षित होतं. आणि सर्वात महत्त्वाचं, व्यवहारात प्रामाणिक, नम्र, सदाचारी असं राहणं हेच खरं महत्त्वाचं. संत तुकाराम महाराज संपूर्ण समाजाला एक आरशातला चेहरा दाखवतात. अभंग साधा दिसतो पण संदेश जबरदस्त आहे. चांगली संगत आणि स्वच्छ मन याशिवाय खरी प्रगती नाही. रामकृष्ण.